आता आता तुम्हाला काय वाटतंय का? पहिला होता पती धर्म म्हणून बायका आधी नवऱ्याला जीव घालीत होत्या आणि नंतर आपण जेवत होत्या. आता तसं नाही राहिलं. मग आता कशात बिघडले? आता गेला पती धर्म निघून आता पत्नी धर्म आलाय बघा. अच्छा 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 अच्छा, पत्नी धर्म आलाय होय. मग काय म्हणताय तुमचा पत्नी धर्म? आमचा पत्नी धर्म म्हणतोय आधी बायकोला मरणाचं खाऊ घाला आणि पुन्हा नवऱ्यानं खा. घ्या इकडं भाकर ते अगोदर मला खाऊ द्या आणि पुन्हा तुम्ही खा. वा 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 वा, मस्त पत्नी धर्म काढलाय. खा खा खा, लय वाळून गेलीच, खाऊन जरा तंगताय. हो खा, राहू दे तुझं तरी. खा 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 खा. खा खा, पोटभर खा. माझ्या पोटाला काही कुठं बाहेर भेटलं तर बघतो. खा आणि चांगल्या बचकन जाड्या जाड्या खा. खा 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 खा. हा आता लय पोट भरलं. आता खाल्ली आता पोटभर भाकर. आधी पोटाचं बघितलं, आता बघते पुन्हा धुण्या भांड्याचं सरपणाचं. लय खाल्ली आता पोटभर भाकर. आता झाला पोटोबान पुन्हा आता इटोबा करते. आता सरपणासाठी दाव बघावा लागल. चल माय दाव बघते. दावा कुठं आहे? हाय हाय इथं दावा आहे. जाते सरपणाला. हा सरपणाला चालले पण गोळ्या खायच्या राहिल्या की. आधी गोळ्या खाते आणि पुन्हा सरपणाला जाते. झाले मग आता गोळ्या खायच्या. जाते आता सरपणाला. आता जेवण केलं, गोळ्या खाल्ल्या, सरपण घेऊन येते. नग बाय लईच आळस आलाय. आता जाते, आता आरामच करते. आता मग आता आराम करते. लय वेळ झोपले का काय की माय. मी माय सरपणाला जायचं या. किती वाजले असते ना. चल माय जेवण केलं, गोळ्या खाल्ल्या, आराम केला. आता जाऊन सरपण घेऊन येते. आता काय करते, थोडासा चहा पिते आणि मग सरपणाला जाते. अगं बायको, काय करायलीस? चहा करायले. चहा करायलीस? खायला उपकार होतील ग. जेवणावर तर उठीलच ताटावरच. कमीत कमी चहा तरी दे. आहा आधी पत्नी धर्म. पत्नी धर्म? अगं मग ती भाकर खातानाच कळलाय की तुझा पत्नी धर्म. आता चहा काय आला तुझा पत्नी धर्म? चहा प्याताना बी मी आधी प्याणार, पुन्हा तुम्ही प्यायचं. आता मी चहा पिले. आता देते त्यांना. धरा चहा. वा उपकार झाले. चहा प्याला पण चहा पिऊन सरपणाचा भारा आणावा लागल. लगे गे बाई तुला चहा मला सरपणाचा बहारा आणा. मला की पत्नी धर्म काय त्यासाठी मला चहा दिलास का? होय ग? मला की चहा पियान सरपणाचा बहारा आणा. हे तुला चहा. वा वा ग बायको, म्हणे की चहा देते सरपणाचा बहारा आणते. हा कुठं चालला? तुम्हाला वाटलं का चहा नाही पिलो म्हणजे माझा सरपणाचा भारा चुकन? सरपण आणावाच लागन पुन्हा संध्याकाळी. ह्याला एक तुम्हाला भाकरीचा घास देणार नाही. भाकर तर नाहीच नाही, पण मटण असं तुम्हाला बघत बघत खाईन. एक तुकडा सुद्धा देणार नाही. बरं बरं, जातो जातो. पत्नी धर्मच निभवायचा आहे ना. आणतो सरपण कुठून तरी जाऊन, तरच माझ्या संध्याकाळच्या पोटाची बराबरी होईल. नाहीतर बाई बया सकाळी ताट वरून घेतलं, स्वतःच गिळलं, आता बी चहा केला, स्वतःच पिली, संध्याकाळी मी मला मारील उपाशी. जातो आणि आणतो थोडाफार सरपण. अग मला बी साळू म्हणते. साळू सरपणाचा कसा भारा येत नाही तीच बघते.
चला बाबा, बायको म्हणली सरपण आणलंच तर बरं, नाही तर संध्याकाळी खायला काही देणार नाही, एकटीच खाते म्हणली मटण. जातो आणि सरपण घेऊन येतो असे. चला. हाय का माय हो. हाय आता टावेल बी कुठे गेला की बाबा, बघा मला. हाय 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 हाय. अय आजू अहो कुठं निघालो? खांद्यावर डावेल, हातात डावेल, विचार तर नाही फाशी घ्यायचा. वा 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 वा. बायको एक पट ना तू दुप्पट. तुला काय वाटलं मी फाशी घ्यायला निघालोय? अरे तुझ्या आजीनं मला बोली केली, जर सरपण आणलं तर संध्याकाळी जेवाय देणार, मटण खाय देणार, नाहीतर उपाशी ठेवणार म्हणली. म्हणून निघालो रे बाबा. पुढं पण जातो आणि तिकडून सरपण घेऊन येतो. तू येतच का बाळा माझ्यासोबत? हा मला नाही जमणार, मी आपल्या घरी बसणार आहे मस्त अभ्यास करत. अरे चल की माझ्या बरोबर, तुला मटण खाया पाहिजे की. नका नका, आमच्या घरी लय आहे. हा वाजू काशीचं सरपण आणतो. पहिल्या काळात बघा इतकं बी नसते धापत राहायचं बायकोच्या. की तुम्ही निघालो सरपणाला. अहो पहिल्या काळात बघा नवऱ्याने नुसतं बायकोला असं बघितलं की बायको नुसते थरथर कापायची होती. आणि आता तुम्ही सरपणाला चालला, इतकं बी नसते तुम्ही बायकोच्या मुठीत राहायचं, उलट बायकोनं तुमच्या मुठीत राहावं लागतंय. आणि काय आजू तुम्ही असली काय दशा करून ठेवली? तुमची बायको लय भांडते का तुम्हाला? आणि तुम्ही तिच्या मुठीत राहता खुशायला बघ. हा आजू तुम्ही कुठं थोडं बाहेर गेला की माझ्या मम्मीला माझ्या पप्पाला असे जर चाळे सांगते, माझा नवरा असा आहे, माझा नवरा माझ्या लय मुठीत, मी जिथं बस खाली म्हणलं की तिथंच बसतोय ना, असं तसं अख्ख्या गावाला सांगते वय तुम्ही इकडे तिकडे गेले आणि तुम्ही तिच्या मुठीचा छे. कोण सांगत आहे? तुमची बायको. माझी बायको? हा लय. मम्मीला? हा लय हाय डंगरी. काय म्हणतो शिवी? माझी बायको एवढ्या चाऱ्याला होती माझ्या? आता बघतो तिच्या संध्याकाळी. बघतो गेलं उडत सरपण तिरपण. काय वास तुम्ही गेला नाहीत का? हिथंच आहेत का? आणि हे बुटकुल्या, काय माझ्या नवऱ्याला चाड्या सांगत होतास रे तू? आव नाही हो, तीच मला विचारित होतं काय बी तुमच्या विषयी. हे बुटकुल्या, तू तुझ्या घरी जायचंय का नाही तुम्हाला? का बघू तुमच्याकडे? हा असं आहे वय बायको तुला आज का नाही ही गाज दाखवतो. सरपंच नेहतच नाही. बघ आज तुझी काय कंडिशन करतो तू. आलाय माझ्या डोक्यात विचार. आता त्याला जातो महागाडी. कुठे सरपण? थांब 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 जरा रागात येऊ नको. थोडं बस खाली, तुला सगळं सांगतो. बस 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 तुला सांगतो काय झालं. तू म्हणलीस का तर मी गेलो सरपणाला. पण सरपणाला रस्त्याला जात असताना मला एक ज्योतिषी भेटला. आणि तो काय म्हणला मला माहिती आहे का तुला? काय म्हणला? मला म्हणला ओ पाहुणं कुठं चालला हो तुम्ही? त्याला म्हणलं अरे बाबा मी सरपणाला चाललोय, माझ्या बायकोने मला सरपण आणायला सांगितलं. मग तसं म्हणल्यावर तिनं विचार केला आणि विचार करून मला काय म्हणला माहिती आहे का तुला? तो म्हणला हो बाबा म्हणला आज तुम्ही सरपण काढू नका, आज सरपण तुम्ही तोडू नका. जर तुम्ही आज सरपण तोडलं आणि तुमच्या घरी घेऊन गेला की तुमची बायको सांग. मग मी काय करायचं होतं का जाऊ सरपणाला? नका नका जाऊ नका. बघ बर का संध्याकाळी भाकर द्यावी लागेल, मटणाची भाजी द्यावी लागेल, मटण द्यावी लागेल. बघ बर का. जाऊ काय मग? हा संध्याकाळी मटण बनविशील. हा फर्स्ट क्लास जेवायची देशील मला. मग काय हरकत नाही. जा वाट मग पाणी घेऊन ये. बसा बसा जरा शांत व्हा, तुम्हाला गिलास भरून पाणी आणते. जा जा आण लवकर. जाऊ लवकर आण बघ. नाही ते निघालो सरपणाला. हा जा आण लवकर. चल मला कच्च समजायची बायाचा राज्य आले म्हण बायाचा धर्म. आता काय लागत तुला? छान छान गाराय पाणी गाराय.
जा ना तोंड काय बघत बसली? जा चहा करून आणता. बरं बरं आणते आणते चहा. मला बी संजय राव म्हणतात. संजय राव बायको वाकत नसती काय? त्यानं वाकली काय? चल माय चहा करते चांगला. डिकिशन चहा लय त्यांना आवडतो या. नाहीतर जायचं बाबा सरपणाला आणि सरपण तोडायचा. मरून जाईन मी सरपण आणलं की तोडून. चहा करते आणि देते निघून. मग कसं चहा केल्यावर कसं जाईन? नाही जात मग चहा करून दिला की. नाही चहा केल्यावर जाईल. त्या ज्योतिषानं कोणच्या सांगितलं काय माहिती? कुठं बसला होता वाटाला ज्योतिषा. त्यानं सांगितलं की सरपण तोडलं की तुझी बायको मरण. बरा माझ्या मुळावर बसला होता सांगायला. काय बायको झाला का नाही चहा? झाला झाला. झाला हा दे मग. लय फुसखलास केला चहा. नाही तर मग निघालो सरपणाला. नका नका. हं दे 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 मग दे. का भारी चहा बनविला.